शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली। अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या आणि सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी। राज्य शासनाने अखेर नुकसान भरपाईची घोषणा केली असून तब्बल 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी 2114 कोटी रुपयांच्या प्रचंड मोठ्या मदत निधीला मंजुरी देण्यात आली आहे। यापूर्वीच्या घोषणेनुसार 17 जिल्ह्यांसाठी 775 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती आणि आता आज 23 सप्टेंबर 2024 रोजी उर्वरित जिल्ह्यांसाठी 1339 कोटी 49 लाख रुपयांच्या अतिरिक्त मदत निधीला मंजुरी देण्यात आली आहे। कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली, ही मदत कधीपर्यंत खात्यात जमा होईल आणि उर्वरित जिल्ह्यांचे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया कोणत्या जिल्ह्याला किती मदत मंजूर झाली आहे। विभागानुसार अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे। अमरावती 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटी 71 लाख रुपये, अकोला 11,597 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 21 लाख रुपये, यवतमाळ या जिल्ह्यात 2 टप्प्यात मदत दिली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 1995 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 3 लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात 2,24,000 शेतकऱ्यांसाठी तब्बल 182 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले आहेत। बुलढाणा जुलै महिन्यातील नुकसानीसाठी 27,000 शेतकऱ्यांना 26 कोटी 81 लाख रुपये, तर ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी 1,52,000 शेतकऱ्यांना 95 कोटी 8 लाख रुपये मिळतील। वाशिम जुलै महिन्यासाठी 3,000 शेतकऱ्यांना 1 कोटी 71 लाख, तर ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी 1,98,000 शेतकऱ्यांसाठी 143 कोटी 64 लाख रुपये मंजूर झाले आहेत। या व्यतिरिक्त बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना जून महिन्यातील नुकसानीसाठी यापूर्वीच मदत मंजूर करण्यात आली आहे। नागपूर विभाग गोंदिया 2 प्रस्तावांनुसार एकूण 23,44,000 रुपये, भंडारा 8,283 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 33 लाख रुपये, गडचिरोली 11,288 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 91 लाख रुपये, वर्धा 9,160 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 42 लाख रुपये, नागपूर 1,578 शेतकऱ्यांसाठी 95,97,000 रुपये। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना जूनमधील नुकसानीसाठी यापूर्वीच मदत मंजूर झाली आहे। पुणे विभाग कोल्हापूर 36,559 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 28 लाख रुपये मंजूर झाले आहेत। जून महिन्यासाठी यापूर्वी 60 लाखांची मदत देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग या विभागासाठी तब्बल 721 कोटी 97 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे। हिंगोली 3,04,000 शेतकऱ्यांसाठी 231 कोटी 27 लाख रुपये, बीड 1,14,000 शेतकऱ्यांसाठी 56 कोटी 73 लाख रुपये, लातूर 3,80,000 शेतकऱ्यांसाठी 244 कोटी 35 लाख रुपये, धाराशिव 2,34,000 शेतकऱ्यांसाठी 189 कोटी 60 लाख रुपये, नाशिक 7,108 शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 81 लाख रुपये, धुळे 72 शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये, नंदुरबार 25 शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपये, जळगाव 17,332 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 86 लाख रुपये, अहिल्यानगर 140 शेतकऱ्यांसाठी 6,30,000 रुपये। एकूण आजच्या GR नुसार 19,22,000 शेतकऱ्यांना 1,339 कोटी 49 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे। तर यापूर्वी 17 जिल्ह्यांना, ज्यात नांदेडला 553 कोटी आणि परभणीला 128 कोटींचा समावेश होता, त्यांना 775 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। दोन्ही मिळून आतापर्यंत 2,114 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे। उर्वरित जिल्हे आणि मदतीचे वितरण कधी? सोलापूर तसेच सप्टेंबर महिन्यात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, धाराशिव, बीड, हिंगोली, वाशिम, परभणी आणि विदर्भाच्या अनेक भागात पुन्हा नुकसान झाले आहे। या भागांचे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यांनाही नुकसान भरपाई मंजूर केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंजूर मदतीच्या याद्या लवकरच प्रसिद्ध करून दसऱ्या ते दिवाळीच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जाईल। सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना या मदतीची नितांत गरज आहे। ही मदत वेळेत मिळावी हीच अपेक्षा। जशी जशी जिल्ह्यांच्या याद्या येतील आणि KYCची प्रक्रिया सुरू होईल, त्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा।
मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.